एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष जुनाच आहे, मात्र निमित्त नवं घडलंय। नवी मुंबई महापालिकेतल्या कार्यक्रमानिमित्ताने पुन्हा एकदा हा संघर्ष समोर आलाय। वाशीतल्या रुग्णालय उद्घाटन कार्यक्रमपत्रिकेतनं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळलं आणि शिंदे नाईकांमधल्या संघर्षाला पुन्हा एकदा वाचा फुटली। काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमातही निमंत्रण पत्रिकेत केवळ मुख्यमंत्र्यांचंच नाव होतं, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं वगळण्यात आली। मोठा वाद झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली, मात्र ही धुसफूस ताजी असतानाच नवा वाद उफाळून आलाय। मात्र सन्मान आपोआप मिळाला पाहिजे, मागून मिळते ती भीक, अशा विखारी शब्दात नाईकांनी शिंदेंवर हल्ला केलाय। तर शिंदेंवर टीका करताना नाईकांनी पारंपरिक शत्रू मंदा म्हात्रेंवरही टीका केली। संतापलेल्या मंदा म्हात्रे कार्यक्रमातून निघून गेल्या, त्यामुळे सत्तेत एकत्र असूनही सातत्याने शिंदेंना डिवचणाऱ्या गणेश नाईकांना नेमकं कोणाकडून पाठबळ मिळतंय याची जोरदार चर्चा आहे। कालाच्या ओघामध्ये सगळ्यांना समजून जाईल, दूध का दूध आणि पाणी का पाणी। मागून जे मिळतं त्याला भीक म्हणतात, न मागता मिळते म्हणतात तो सन्मान। मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणाकडे काय मागायला गिरवून जाणार नाही, परंतु आपली कोणाविषयी नाराजी पण नाही। म्हणून राजाने राजासारखं व्हा। भविष्य काळामध्ये आपल्या कार्यप्रणालीविषयी लोकांनी अशा प्रकारचे लेख लिहू नयेत की ज्या ठिकाणी आपली निर्वस्त्र। त्यावरून मंदा म्हात्रेंनी टीका केली आहे, ज्याला गणेश नाईकांनी प्रत्युत्तर दिले। जो आजपर्यंत जो प्रोटोकॉल आलेला आहे, ज्या प्रोटोकॉलच्या हिशोबाने पालकमंत्र्यांचं तिथं नाव असायला पाहिजे आणि पालकमंत्र्यांना तिला निमंत्रित करायला पाहिजे। जर महापौर बोलत असेल का कुठेही असं पालकमंत्र्याचं काही नाही, मग तिथं का दुसऱ्या मंत्र्याचं नाव का लिहिलेलं आहे का, कुठं छापीलं आहे का महापौरांकडे? मग महापौरांनी उद्घाटन करावं। मग दुसऱ्या मंत्र्यांना बोलवण्याची गरजच काय आहे? का यांचा का घरगुती कार्यक्रम आहे का? आता मी तुला सांगते, मी कंटाळलेली आहे। मला आता बस झालं, मी पक्षालाही सांगून टाकलेली आहे। आता पुढचं काय करायचं ना, पाऊल उचलायचं ते मी उचलणार आहे। आणि माझा प्रत्येक वेळी तिचा अपमान केला जातो। शिंदे साहेब पालकमंत्री आहे, त्यांचा तो होतो, त्यांचं चाललेलं आहे, पण मी तर आमदार आहे ना, मी तर काम करते ना, मी लोकांना वेळ देते ना, इथे सगळ्या उपकरणं मी देते ना। मग माझ्या शिबिरीत त्या दोन्ही मशीन पाठवून दिला, तिथलं उद्घाटन इथंच करणार आहे, म्हणून मी आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून चालतो। तुमच्यापैकी काही लोकांना त्यांना न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो। अर्धा ग्लास भरलेला कधी बोलणार नाहीत, अर्धा ग्लास रिकामाच आहे। आता कोणाला कळतो मी बोललेलं लागतं ना, त्याने लावून घ्या, मनाने त्याची परवा। आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं आहे, हात खुला आहे। गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना, सगळं आरपार करून टाका। दरम्यान यावरून खासदार ज्योती वाघमारेंनी गणेश नाईकांवर जोरदार टीका केली आहे। ते लोक स्वतःच्या रक्ताला स्वतःचं नाव नाही देऊ शकले, ते लोक काय आमचं नाव कळणार? तुम्ही आतापर्यंत काय नाव कमावलं? कधी महिलांचं शोषण करून, कधी नवी मुंबईचे डोंगर पोखरून, कधी तुमची घराणेशाही आणि हुकुमशाही लोकांवरती लादून, तर कधी स्वतःच्या संपत्तीचं निलाझरं प्रदर्शन करत व्हाईट हाऊस बांधून तुम्ही फक्त बदनाम होण्याचीच कामं केलीत। नाव कमावणं काय असतं किंवा जनतेचा आशीर्वाद घेणं काय असतं हे तुम्हाला काय कळणार? दरम्यान निमंत्रण पत्रिका राजशिष्टाचारानुसारच आहे, असा पालकमंत्र्यांच्या नावाचा नियम कोणताही नाही आहे, असं म्हणतात महापौर सुजाता पाटील। त्यांच्याकडे स्पष्टीकरण समोर आलेलं आहे। या सगळ्या वादानंतर हे स्पष्टीकरण समोर आले। GR प्रमाणे ज्या ज्या सदस्यांची पत्रिकेमध्ये नावं असायला हवी त्या सगळ्यांची नावं आहेत। जो गदारोळ झाला की शिवसेनेला डावळलं जाते, तर कुठेतरी हे ते पत्रिकाच खोडून टाकते, ज्याच्यामध्ये सन्माननीय खासदार साहेब शिवसेनेचे आहेत, स्थानिक आमदार श्रीकांत शिंदेचे त्यांचं नाव आहे, म्हणजे सेनेची नावं नाहीयेत असा हा चुकीचा जो आरोप केला जातो।